कोपरगाव येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचा जनार्दन स्वामी भक्तनिवास येथे प्रचाराचा नारळ शुभारंभ झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते। व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव, संभाजी काळे, अशोक रोहमारे, नारायण मांजरे, प्रदेश सचिव संदीप वरपे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी आदींसह मान्यवर हजर होते। याप्रसंगी बोलताना आशुतोष काळे म्हणाले की 2.5 वर्षांपासून जनता आजच्या दिनाचे स्वप्न पाहून थकली आहे। आता या स्वप्नामधून बाहेर पडण्याची गरज निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय या सरकारने गत 2.5 वर्षांमध्ये घेतला नाही। मात्र कोट्यवधी रुपये खर्च जाहिरातींवर करत आहेत। केंद्र आणि राज्यात ज्याप्रमाणे भूलथापा देण्याचं काम सुरू आहे तसंच काम कोपरगावातही सुरू असून माजी आमदार अशोकराव काळे यांनी मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने करण्यामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहेत। जाहिरातींवर खर्च 1.5 ते 2 कोटी रुपये त्या ठिकाणी होतोय। एवढा खर्च जाहिरातीवर आणि म्हणून आपण सर्वच आपल्याला अजून पण वाटतंय आजचे दिन येणार म्हणून या स्वप्नातून बाहेर पडा आणि आपल्या येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमधून या सरकारला एक संदेश द्या की आपण कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतला, कुठल्याही पद्धतीचं काही चुकीचं कारभार केलं, आम्हाला शेतकऱ्यांना गृहीत धरलं, ग्रामीण भागाला गृहीत धरलं तर आम्ही कुठल्याही प्रकारे आपल्या भूलथापांना बळी पडणार नाही। काँग्रेस पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून देणार। ज्या पद्धतीचं काम आपण बघतोय केंद्रामध्ये चालू आहे, राज्यामध्ये चालू आहे, त्याच पद्धतीचं काम आपण तालुक्यामध्ये बघतोय, आपल्या मतदारसंघामध्ये बघतोय। 2-2.5 वर्षामध्ये कुठेही काम झालं नाही, नुसते उद्घाटन चालू। जे काम माजी आमदार अशोकराव काळे साहेब यांच्या काळामध्ये त्यांनी मंजूर करून आणले त्या कामांचं उद्घाटन त्या ठिकाणी चाललं। गेल्या 25-30 वर्षापासून यांच्याकडे सत्ता आहे। 25-30 वर्षापासून काय दिवे लावले त्यांचेच प्रतिनिधी त्या ठिकाणी सत्तेमध्ये, तर आता आपल्याला सर्वांना निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल। तर याप्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे म्हणाले की कोपरगाव तालुक्याच्या पाणी प्रश्नावर आम्ही सातत्याने 30 ते 35 वर्ष लढलो, न्यायालयामध्ये गेलो, गोदावरी कालव्यांना हक्काचं पाणी मिळावं यासाठी सातत्याने पाठपुरावा केला। परंतु या तालुक्याचे दुर्दैव आहे ज्या लोकप्रतिनिधी आमदार सत्ताधारी पक्षामधून निवडून आल्या त्यांनी केवळ घोषणा केल्या। विनंती करतो की आपल्या तालुक्यामध्ये जे काही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालेली आहे त्या आघाडीचे उमेदवार मतदान करून या आपल्या पंचायत समितीची सत्ता आणि जिल्हा परिषदेची सत्ता आपल्याला आणायची आहे। पंचायत समितीच्या आपण जर पाहिलं की 25-30 वर्ष सत्ता त्यांच्याकडे आहे। तर याप्रसंगी राजेश परजणे म्हणाले की तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीने पाऊल टाकणं आता गरजेचं वाटलं म्हणून दोन्ही पक्षांची युती झाली आहे। होत असताना जागा कोणाला किती याचा आम्ही विचार केला नाही, पण या कोपरगाव तालुक्यामध्ये कुठेतरी चांगलं काम झालं पाहिजे आणि या कोपरगावाचं गेलेलं वैभव परत मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सन्माननीय आशुतोषजी असतील, मान्य बापू असेल, मान्य अशोकांना असतील, आम्ही सर्वांनी कोपरगाव तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून एकत्रितपणे ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल टाकलेलं आहे आणि आज त्याचं नारळ फोडून आपण सुरुवात केली। तर अशोक रोहमारे म्हणाले की तालुक्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय आघाडी म्हणून स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना केली। त्या आघाडीचा मी अध्यक्ष झालो, मात्र काहींनी या पक्षामधून त्या पक्षात उड्या मारून विकास आघाडीच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम केलं असा आरोप आघाडीचे नेते नितीन आवताडे यांचं नाव न घेता केला। यावेळी संदीप वरपे, माधवराव खिलारी, अर्जुन काळे यांची भाषणं झाली। यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशनही करण्यात आलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण चंद्र यांनी केले तर चारुदत्त सिनगर यांनी शेवटी आभार मानले। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगडेसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगडेस, एस9 मीडिया, कोपरगाव।